नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हिशोब तपासणी किंवा अंकेक्षण अहवाल म्हणजे काय, त्यालाच ऑडिट रिपोर्ट किंवा ऑडिटर्स रिपोर्ट असेही म्हणतात, याविषयीची माहिती अभ्यासूया. सहकारी संस्थेची हिशोब तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच ऑडिट झाल्यानंतर ऑडिटरने किंवा हिशोब तपासणीसाने आपला अहवाल किंवा अंकेक्षणाविषयीचा रिपोर्ट सहकारी संस्थेचे महत्वाचे प्रशासकीय अधिकारी म्हणजे निबंधक किंवा नोंदणी अधिकारी यांच्याकडे सादर केला पाहिजे, अशी कायदेशीर तरतूद आहे. मित्रांनो, सहकारी संस्थेचे हिशोब तपासणीची संपूर्ण प्रक्रियाच किंवा हिशोब तपासणीचं कार्य अंकेक्षक किंवा लेखापरीक्षक किंवा हिशोब तपासनीस म्हणजेच ऑडिटर हे निबंधकाच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली आणि तसे त्यांच्या आदेशानुसार व निर्देशानुसार ही हिशोब तपासणीची प्रक्रिया पूर्ण करीत असतो. आणि म्हणून सहकारी संस्थेची सर्व लेखा पुस्तके तपासल्यानंतर त्याविषयीची सर्वसाधारण माहिती आपल्या अहवालामध्ये नमूद करून तो अहवाल म्हणजेच अंकेक्षण अहवाल निबंधकाला सादर करायचा असतो. या अहवालामध्ये सर्वसाधारणपणे सहकारी संस्थेची सर्व हिशेब पुस्तके सहकारी संस्थेने संबंध आर्थिक वर्षात किंवा फायनान्शियल इयर मध्ये योग्य प्रकारे ठेवलेली आहेत आणि सहकारी संस्थेची आर्थिक स्थिती सत्य, वास्तव किंवा रियल मध्ये संस्थेचं आर्थिक बाबतीतलं किंवा इकॉनॉमिकल फायनान्शियल पोझिशन क्लिअर आहे. तसेच संस्थेच्या हिशोब तपासणी करताना हिशोब तपासणीसाला हिशोब पुस्तकांमध्ये किंवा आर्थिक व्यवहारांमध्ये जे काही दोष निदर्शनास आलेले असेल किंवा हिशोबामधील अनियमितता किंवा अवास्तव काही जमा खर्चाच्या नोंदी केल्या असेल, याविषयीचा तपशील अंकेक्षकाच्या अहवालामध्ये सादर केला जातो किंवा नमूद केला जातो. आणि म्हणूनच या अहवालाला मित्रांनो हिशोब तपासणीचा अहवाल म्हणजेच ऑडिट रिपोर्ट किंवा ऑडिटर्स रिपोर्ट असेही म्हणतात. हा अहवाल अंकेक्षकाला विशिष्ट नमुन्यात किंवा एका स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये तयार करावा लागतो. या अहवालाचे सर्वसाधारणपणे दोन भाग पडतात. म्हणजे हिशोब तपासणी अहवालाचे दोन प्रकार पडतात. क्रमांक 1 म्हणजे सहकारी संस्थेच्या हिशोब तपासणीचा सर्वसाधारण अहवाल किंवा जनरल ऑडिट रिपोर्ट. ही संकल्पना सर्वप्रथम समजून घेऊया. हिशोब तपासणीचा सर्वसाधारण अहवाल म्हणजे काय? सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण आर्थिक स्थितीविषयी सहकारी संस्थेच्या संपूर्ण एका आर्थिक वर्षामध्ये संस्थेच्या कामकाजात जे काही बदल झालेले असेल याविषयीची सर्वसाधारण माहिती मित्रांनो ज्या अहवालात अंकेक्षक सादर करतो अशा अहवालाला सहकारी संस्थेच्या हिशोब तपासणीचा सर्वसाधारण अहवाल असे म्हटलं जातं. या अहवालामध्ये म्हणजे सर्वसाधारण अहवालामध्ये किंवा जनरल रिपोर्टमध्ये सहकारी संस्थेच्या आर्थिक वर्षाच्या एक काळामध्ये मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेने सहकारी संस्थेच्या कामकाजात किंवा व्यवस्थापनात कोणते बदल झालेले बदल किंवा चेंजेस या अहवालात नमूद केलेले असतात. या सर्वसाधारण अहवालावरून मित्रांनो संस्थेच्या सर्वसाधारण आर्थिक स्थितीची कल्पना संस्थेच्या सभासदांना किंवा संस्थेच्या संबंधित असलेल्या घटकांना समजण्यास मदत होते.
विशेषतः या सर्वसाधारण अहवालामध्ये संस्थेचे भागभांडवल, सभासदांच्या ठेवी, राखीव निधीचं प्रमाण कसं आहे, एकूण सहकारी संस्थेची सभासद संख्या, मागील वर्षीच्या तुलनेने या वर्षात बदल कोणता झाला, म्हणजे सभासद संख्येत वाढ झाली की घट, संस्थेच्या राखीव निधीचं प्रमाण कसं आहे, एकूण ठेवीचं प्रमाण कमी झालं की घटलं, संस्थेचा मागील वर्षाच्या तुलनेने चालू आर्थिक वर्षात एकूण संस्थेचा नफा किंवा तोटा, आणि एकंदरीत सहकारी संस्थेच्या संपूर्ण आर्थिक वर्षांमध्ये या वित्तीय बाबीविषयीचा कोणताही बदल जो झालेला असेल तो बदल या सर्वसाधारण अहवालामध्ये अंकेक्षक नमूद करीत असतो किंवा त्याविषयीची माहिती या अहवालामध्ये स्पष्टपणे लिहिलेली असते. म्हणून मित्रांनो, हा अहवाल महत्वाचा मानला जातो. हिशोब तपासणीसाने हिशोब तपासणी अहवालाचा संक्षिप्त वृत्तांत वार्षिक सभेत वाचून दाखविण्यासाठी तयार करून दिला पाहिजे, असेही संकेत अंकेक्षकाला किंवा हिशोब तपासणी करणाऱ्या पदाधिकाऱ्याला दिलेले असतात. अंकेक्षणाचा किंवा हिशोब तपासणीचा सर्वसाधारण अहवाल बघितल्यानंतर या अहवालाचा दुसरा भाग म्हणजे दोष दुरुस्ती अहवाल किंवा एरर करेक्शन रिपोर्ट याविषयीची माहिती समजून घेऊया. मित्रांनो, दोष दुरुस्ती अहवाल म्हणजे सहकारी संस्थेच्या हिशोब तपासणी करीत असताना किंवा सहकारी संस्थेच्या संपूर्ण आर्थिक व्यवहाराचं इन्स्पेक्शन करीत असताना हिशोब तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याला किंवा हिशोब तपासणीसाला हिशोब तपासणी करताना हिशोबामध्ये किंवा संस्थेच्या जमा खर्चांमध्ये किंवा व्यवहाराच्या ज्या संस्थेमध्ये नोंदी केलेल्या असेल त्या हिशोबामध्ये केलेल्या नोंदीमध्ये काही दोष, त्रुटी, उणिवा किंवा काही चुकीच्या नोंदी केल्या असेल तर त्याविषयी या अहवालामध्ये अंकेक्षकाला आपलं मत नमूद करावं लागतं. आणि जे हिशोब पुस्तकांमध्ये किंवा जमा खर्चांमध्ये अवास्तव नोंदी, चुकीच्या नोंदी व्यवहाराच्या केल्या गेल्या असेल किंवा काही चुका, दोष, त्रुटी असेल तर ते दोष कसे दुरुस्त करावेत याविषयीचं मार्गदर्शन किंवा त्याविषयीच्या योग्य त्या उपाययोजना या अहवालामध्ये सुचविल्या जातात. आणि म्हणून या अर्थाने मित्रांनो, या अंकेक्षणाच्या दुसऱ्या अहवालास दोष दुरुस्ती अहवाल किंवा एरर करेक्शन रिपोर्ट असे म्हणतात. हा अहवाल अंकेक्षकाने निबंधकाकडे सादर करायचा असतो. म्हणजेच अंकेक्षण प्रक्रिया किंवा हिशोब तपासणीचं कार्य पूर्ण केल्यानंतर सहकारी संस्थेच्या हिशोबामध्ये किंवा जमा खर्चांमध्ये किंवा संस्थेच्या आर्थिक व्यवहारामध्ये ज्या काही चुका निदर्शनास अंकेक्षकाला किंवा हिशोब तपासणीसाला आल्या असेल त्या चुकांच्या संदर्भातली एक स्वतंत्र असा अहवाल निबंधकाला तयार करून तो अहवाल विशिष्ट मुदतीत सादर करायचा असतो. मित्रांनो, हा दोष दुरुस्ती अहवाल सादर केल्यानंतर किंवा याची प्रत एक संबंधित सहकारी संस्थेचं जे ऑडिट केलं असेल किंवा ज्या संस्थांची हिशोब तपासणी केलेली आहे अशा सहकारी संस्थेला दोष दुरुस्ती अहवालाची एक प्रत लेखापरीक्षक किंवा हिशोब तपासणी सादर करीत असतो. आणि हा दोष दुरुस्ती अहवाल संस्थेला सादर केल्यानंतर किंवा दिल्यानंतर किमान 3 महिन्याच्या आत संबंधित संस्थेला या दोष दुरुस्ती अहवालामधील दाखविलेले दोष, नियमबाह्य बाबी किंवा हिशोबामधील चुका, उणिवा, त्रुटी किंवा अवास्तव काही व्यवहाराच्या नोंदी केल्या असेल
किंवा काही नियमबाह्य बाबी जर त्या हिशोबामध्ये दाखविल्या असेल तर मात्र याबाबतच्या सर्व सुधारणा ताबडतोब संस्थेला अंकेक्षकाकडून किंवा हिशेब तपासणीसाकडून हा अहवाल सादर केल्यानंतर किमान 3 महिन्याच्या आत हा दोष दुरुस्ती अहवाल पुन्हा त्यामध्ये सुधारणा करून तो परत रिटर्न हा अहवाल निबंधकाकडे सादर करण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची असते. मित्रांनो, हा दोष दुरुस्ती अहवाल एका सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये तयार करावा लागतो. तो म्हणजे नमुना ओ मध्ये दोष दुरुस्तीबद्दलची माहिती निबंधकाकडे सादर करायची असते. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण अंकेक्षण अहवाल किंवा हिशेब तपासणी अहवाल म्हणजेच ऑडिट मेमो हा भाग अभ्यासल्यानंतर या ठिकाणी थांबूया. यासोबतच एक आपणास निवेदन करतो किंवा सूचित करतो. मित्रांनो, आज आपण आपल्या सर्वांच्या सहकार्याने व मदतीने हे प्रकरण, एक महत्वाचं प्रकरण आपण या ठिकाणी समाप्त केलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे. सविस्तरपणे आणि समाधानकारकपणे आपण या प्रकरणाचा नीट अभ्यास करावा. या प्रकरणाच्या सरतेशेवटी स्वाध्यायामध्ये जे प्रश्न क्रमांक 1 ते ज पर्यंत जे ऑब्जेक्टिव्ह टाइप वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत त्या संदर्भात आपण नीट होमवर्क करावं आणि बाकी उर्वरित प्रश्नांचं स्वयंअध्ययन नियमितपणे कराल ही अपेक्षा बाळगून या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.